रोटरी क्लब भद्रावतीतर्फे 6 दिवसीय रोटरी उत्सव मेला तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे दिनांक 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचे ऑडिशन 15 व 16 डिसेंबरला स्वागत सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात होणार आहे। 6 दिवसीय होणाऱ्या या रोटरी उत्सव मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे। रोटरी महोत्सव आयोजित करण्यात येते। दरवर्षी हा दिवाळीमध्ये असतो, परंतु यावर्षी इलेक्शन आल्यामुळे आम्ही क्रिसमसचा मुहूर्त धरून यावेळेस 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत तालुका क्रीडा संकुल भद्रावती येथे आयोजित केलेला आहे। या ठिकाणी दररोज 6 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे। पहिल्या दिवशी उद्घाटन होणार आहे, दुसऱ्या दिवशीपासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये फॅशन शो असो, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाग घेता येणार आहे। या टप्प्यावरती जे मंगल कार्यालय आहे स्वागत सेलिब्रेशन हॉल इथे 15 डिसेंबर ते 16 डिसेंबर सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत ऑडिशन घेतले जाणार आहे। ऑडिशन घेणाऱ्याला 200 रुपये फी आकारण्यात आलेली आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी ऑडिशन देऊन येणाऱ्या रोटरी उत्सवामध्ये भाग घ्यावा ही विनंती। धन्यवाद। या तारखेला मेळ्याचं आयोजन केलेलं आहे। हा मेळा 6 दिवसाचा ठरवलेला आहे आणि या मेळ्यामध्ये नुसतंच खाण्यापिण्याचं नाही तर त्यात काही स्पर्धाही ठेवलेल्या आहेत। त्या स्पर्धांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पहिला दिवस आहे उद्घाटनाचं। त्यात उद्घाटक साहेब खासदार साहेब प्रतिभाताई धानोरकर हा उद्घाटक असतील, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित आमदार साहेब करण देवतळे असतील। सोबतच बरेचसे प्रमुख अतिथी म्हणून यांच्या प्रमुख उपस्थित हे उद्घाटन होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फॅन्सी ड्रेस हा 2 गटात अशी स्पर्धा घेण्याचं ठरवलेलं आहे। त्या स्पर्धेमध्ये 200 रुपये प्रवेश फी आहे आणि पहिलं बक्षीस 3000 आहे, दुसरं बक्षीस 2000 आहे, असं दोन्ही गटाला देण्यात येणार आहे। तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं तिसरा दिवस म्हणजे वैयक्तिक गायन स्पर्धा आहे। त्या गायन स्पर्धेमध्ये सुद्धा 2 गट ठेवलेले आहेत। 7 वर्ष ते 14 वर्षाचा पहिला गट असेल, तर दुसरा गट आहे 15 वर्षापासून तर वर। त्या गटामध्ये सुद्धा 200 रुपये प्रवेश फी आहे आणि प्रथम बक्षीस 3000 आहे, द्वितीय बक्षीस 2000 आहे असं ठरवलेलं आहे। त्यानंतर चौथा दिवस त्या दिवशी नृत्य आहे, वैयक्तिक नृत्य आहे। त्या ठिकाणी सुद्धा 2 गट पाडलेले आहेत। पहिला गट 7 ते 14 वर्ष वयोगट आणि दुसरा गट 14 ते वरचं गट आहे आणि त्यामध्ये सुद्धा 200 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे। त्यात बक्षीस 3000 आहे आणि 2000 आहे असं विभागून देण्यात येणार आहे। त्यानंतर 5वा दिवस आहे। 5व्या दिवशी सामूहिक नृत्य आहे, ग्रुप डान्स। त्यामध्ये 500 रुपये प्रवेश फी आहे, तर बक्षीस 5000 आहे, 3000 आहे असं आहे। त्यामध्ये सुद्धा एकच गट आहे। अशा प्रकारे आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 6वा दिवस सर्वांसाठी खुलं आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं ऑडियन्स आहे 15 तारखेला। त्यामध्ये जे सिलेक्ट होतील त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी संधी देणार आहोत। त्यासोबतच या मेळ्यामध्ये भरपूर काही आस्वाद घेण्यालायक नवनवीन पदार्थांचा मेळा लागणार आहे आणि विविध मनोरंजन आहे। त्यामध्ये आपलं फटाका शो आहे आणि सोबतच तंबोला कार्यक्रम आहे आणि तंबोला कार्यक्रम सगळ्यांना आवडणार आहे। त्यामुळे त्यात लोकांची पाहिजे तशी गर्दी येणार आहे आणि त्यामुळे त्या तंबोल्यामुळे बरेच लोक आकर्षित होणार आहेत। यावर्षीचा मेळा उशिरा का होईना पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो आमच्या रोटरी क्लबतर्फे सर्वांना भद्रावतीवाल्यांना एक मेजवानी राहणार आहे।
त्यासाठी हा मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.